नमस्कार मंडळी. आज बघा कडक ऊन पडलेलं आहे. म्हटलं चला आपण कैरीचं पन्ह बनवूयात. मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं ते. हे बघा, एका कुकरमध्ये कच्च्या कैऱ्या घेतल्या होत्या. त्याचं देठाची बाजू काढून मी एक 5-6 शिट्ट्या करून त्या शिजवून घेतल्या. त्याच्यानंतर बघा या पातेल्यामध्ये त्याचा गर काढून घेतलाय मी. आणि बघा साधारणतः 4 कैऱ्या होत्या, तर मी 2 वाट्या साखर घातलेली. साखर मी ऑलरेडी घातलेली आहे, त्याचा गर काढून घेतलेला आहे बघा. आणि याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हे जे आपल्याला दिसते ते इलायचीची पूड आणि काळी मिरी, ब्लॅक पेपर त्याची पूड आहे, ती पण मी घालून घेते. मस्त असं हलवून घ्यायचं. साखर वेगळेपर्यंत छान असं हलवून घ्यायचं. बघू शकतात आपण किती छान असं. आणि उन्हाळ्याचं खूप छान सुंदर वाटतं ते पन्ह असं प्यायला. कैरीचं पन्ह म्हणतात त्याला. तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला प्लीज नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आणि आता हे मस्त हलवून झालं की त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मस्तपैकी कैरीच्या पन्हाचा आस्वाद आपण घेऊ शकतात.